नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला आपल्या शरीराला ऊर्जा देणारे पौष्टिक असे लाडू बनवून दाखवणार आहे। कडाक्याच्या उन्हामध्ये बरेचदा थकल्यासारखे जाणवते। तुम्हाला माहिती आहे का असं का होतं? कारण आपल्या शरीराला उष्णता सहन होत नाही। मग हीच उष्णता कमी करण्यासाठी आज मी बनवते तोंडात जाताच विरघळणारे पौष्टिक असे साखर न वापरता, पाक न बनवता फक्त घरच्या 3 साहित्यात खुसखुशीत असे लाडू। हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला 1 वाटी मुगाची डाळ घ्यायची आहे। ही मी स्वच्छ करून कापडाने पुसून घेतलेली आहे आणि त्याचसोबत इथे 1 वाटीला थोडासा कमी असा गूळ घेतलेला आहे। गूळ किसून घ्यायचा आहे। तुम्ही म्हणाल की गूळ उष्ण असतो, तो उन्हाळ्यात कसा चालेल? तर हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। गॅसवरती कढाई ठेवायची आणि त्यामध्ये 1 वाटी मुगाची डाळ ही घालून घ्यायची आहे आणि लो फ्लेमवरती खमंग खरपूस अशी ही आपल्याला भाजून घ्यायची आहे। आता यामध्ये आपल्याला 2 चमचे गावरान तूप टाकायचे आहे। या लाडूसाठी तूप अगदी कमी लागते, अजिबात जास्त तूप लागत नाही आणि एकदा हे लाडू बनवून ठेवले की महिनाभर हे लाडू टिकतात। तुम्हाला माहीतच असेल की मूग डाळ ही थंड असते, त्यामुळेच मुगाचे सेवन केल्यावर कधीच आपल्याला ॲसिडिटी होत नाही। यामध्ये भरपूर प्रथिने असतात जे आपली शक्ती टिकवण्यासाठी मदत करतात। तर ही मूग डाळ खमंग खरपूस अशी छान सुगंध दरवळेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे। डाळ एकसारखी अशी हलवत राहायची आहे, म्हणजे एकसारखी भाजली जाईल। तर इथे बघू शकता 5 मिनिटं लो फ्लेमवरती भाजून घेतल्यावरती मस्त तांबूस रंग याला आलेला आहे। आता आपण गॅस बंद करणार आहोत। ही डाळ आता आपण प्लेटमध्ये काढूया आणि थंड करून घेऊ, कारण आपल्याला ही मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे। तर ही डाळ मस्त मी थंड करून घेतली आहे। आता ही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया। पूर्वी उन्हाळा आला की याच पद्धतीने लाडू बनवले जायचे। ही डाळ आपल्याला बारीक रवा असतो त्याप्रमाणे दळून घ्यायची आहे, बारीक रव्यासारखी। डाळ भाजून घेतल्यामुळे पटकन दळली जाते। तर हे बघा, अशा पद्धतीने मी हे दळून घेतलेलं आहे। मला खात्री आहे अगदी कमी तुपात बनवलेले हे लाडू तुम्हाला नक्कीच आवडणार। गॅसवर पुन्हा कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 2 चमचे आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे। फक्त 4 चमचे तुपामध्ये आपण हे लाडू बनवणार आहोत। आहे ना खूपच कमी तूप। आता तूप गरम झालं की यामध्ये 2 चमचे मी टरबूजाची बी घेतलेले आहे। हे टरबूजाची बी पण आपल्याला मस्त यामध्ये तळून घ्यायची आहे तुपामध्ये। टरबूजाची बी सुद्धा थंडच असते, जे उन्हामुळे होणाऱ्या मायग्रेनच्या त्रासाला कमी करते, खूप फायदेशीर ठरतं। हलकसं फुलेपर्यंत आपण हे भाजून घ्यायचं आहे। तर हे बघा, मस्त हे टरबूजाचं बी याच्यामध्ये फ्राय झालेलं आहे। आता लगेचच आपल्याला हे मुगाचं पीठ यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटं लो फ्लेमवरती मस्त खमंग पुन्हा आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। आता हे कोरडं दिसत असेल, पण जसं जसं हे पीठ भाजलं जाईल तसं तसं याला ओलसरपणा येईल। जास्त पण भाजायची गरज नाही। 5 मिनिटात हे पीठ आपलं मस्त खमंग असं भाजून होतं। फक्त गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे, वाढवायची नाही। तर हे बघा, मस्त भाजून झालेला आहे। याचा रंग चेंज झाला आहे, तुम्ही बघू शकता। हे पीठ चांगलं भाजून झालं की यामध्ये आपल्याला 2 चमचे इतके दूध घालायचे आहे। अशा पद्धतीने दूध घातले तर हे लाडू खाताना अजिबात टाळूला चिटकत नाही आणि पुन्हा हे सर्व चांगलं मिक्स करायचं आहे। हे दूध घातल्यामुळे यामध्ये थोड्याशा गाठी होतात। जर गाठी झाल्या तर ग्लासाने अशा आपल्याला फोडून घ्यायच्या आहे। लगेच हे पुन्हा पूर्वीसारखं तयार होतं हे पीठ। हे बघा, अशा पद्धतीने फोडून घ्यायच्या। तर हे बघा, मस्त मोकळं सुटसुटीत हे पीठ पुन्हा झालेलं आहे। पुन्हा आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये थोडीशी आपल्याला वेलची टाकायची आहे आणि गूळ सुद्धा टाकायचा आहे। वेलची सुद्धा थंडच असते,
त्यामुळे उन्हाळ्यामध्ये वेलचीचं पण सेवन केलं जातं। आणि गूळ हा खायला जरी उष्ण असला तर पूर्वीच्या काळी उन्हाळ्यामध्ये याचे सेवन आवर्जून केले जायचे। याचे कारण म्हणजे गूळ जरी तुम्ही थंड पदार्थासोबत खाल्ला तर तो तुमच्या शरीराला थंडावा देतो। तुम्ही नुसता गूळ खाण्यापेक्षा तो पाण्यात विरघळून खा किंवा या पद्धतीने थंड पदार्थासोबत खा। गूळ आणि विलायची सुद्धा यामध्ये चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेतलेली आहे। आता आपण गॅस बंद करूया। हे मिश्रण मी गॅसवरून खाली उतरून घेतलेलं आहे। यामध्ये जर थोडेफार गुळाचे खडे राहिले असतील ते असे आपल्याला बोटाने फोडून घ्यायचे आहे। आता आपण याचे लाडू बनवून घेणार आहोत। हे मिश्रण कोमट असतानाच आपल्याला याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत, म्हणजे पटकन याचे लाडू बांधले जातात। आपण यामध्ये ड्रायफ्रूट घातलेले नाही। तुम्हाला जर घालायचे असतील तर रात्रभर पाण्यामध्ये भिजवा आणि सकाळी त्याची साल काढून मग तुपात फ्राय करून यामध्ये तुम्ही घालू शकता, कारण ड्रायफ्रूट सुद्धा उष्ण असतात। तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहे। आता याच पद्धतीने मी सर्व लाडू बनवून घेणार आहे। तर हे बघा, या पद्धतीने हे सर्व हेल्दी लाडू मी तयार करून घेतले आहे। यातला एक लाडू जरी रोज तुम्ही खाल्ला, याचा आहारात समावेश केला तर तुमची एनर्जी भरून निघेल। उन्हाळ्यात अजिबात थकवा जाणवणार नाही। बनवायला अतिशय सोपे आणि हे तुम्ही तुमच्या मुलांना, घरात एखादी व्यक्ती आजारी असेल त्यांना किंवा प्रेग्नेंट महिला असेल त्यांना सुद्धा खायला देऊ शकता। अतिशय पौष्टिक आणि पचायला हलके। तर फ्रेंड्स, उन्हाळा स्पेशल ही पौष्टिक लाडू रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।